युट्यूब फॅमिली, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण रानातच केली. ठीक आहे, आता हे शेळ्यांना हे पाला हिरवागार घेऊन चाललं. आता हे तोडायला चालू केलंय. मला मिळालं ह्याला काय म्हणते ते. आता आपण खात्या शेळ्या ठीक आहे, त्यामुळे आता पाला घेऊन चाललोय. थोडं आता अजून एक काम आहे ते आता थोड्या वेळात कळलं काय काम आहे ते. हे काय येईल कालच्या इथं लाईट तरी कामापुरता झाला. अजून थोड्या वेळाने येऊन बघू. थोड्या वेळाने अजून त्यांना खायला टाकलं. थोड्या वेळ बसायचं. परत आता हे काम आहे ते बघू आता कोणतं काम आहे ते. काम आहे ते काय आता वायर ते हातरायचं इथून त्या तिकडेपर्यंत जवळपास 700 फूट. हे काय हे आता वायर कुठे. हा हे तर लाल वायर आहे. हे तर लाल ते पार पलीकडे तिकडे घरापर्यंत हातरायचं. आणखीन एक आहे परत या झाडावरून टाकायचं. आता सगळं काम फायनल झालं. तुम्हाला दाखवतो. वायर घेतला ह्या जुगाडा मार्फत. आता हे काय ह्या झाडावर न्यायचं आहे. ह्या झाडावरून ह्या झाडावर बघू. आता तुम्हाला ह्या झाडावरून टाकल्यावर दाखवतो. आता हे वायर दाखव. हे वायर इथपर्यंत आणलं. आता ह्या झाडापाशी हे झाड दाखव. इकडे इकडे झाड. ह्या झाडावरून दुरी टाकली. आता हे इकडे बघा. ही दुरी इथं आली. आता ही दुरी अशी वाढायची. ऑटोमॅटिक वायर अलीकडे येतो. घाम किती फुटलाय. फक्त हे वायर ओढून चांगलं टाईट एकटाच आहे ना. हे बघा वर आणि या झाडावर वर येऊन इतकं बांधायचं. आणखीन पुढे इकडं वायर ओढायचं आहे. किती घामाघूम झालोय. आणखीन लई काम बाकी. तर चला आणखीन बाकीत आता मी पुढलं काम करतो. काम झालंय. हे काय शेसरा हाताच येतोय. आता घरी चाललोय. इथं एक एअर दिसते का ही एअरीत मांजर पडले. मांजराला आता रेस्क्यू ऑपरेशन करू. आता मी जातो घरी येऊन बकेट एक दावा घेऊन येतो. त्या मांजराला पहिलं काढतो. सकाळी किती 1:30 लागलो होतो. 4:30 वाजला. एकटाच झुटवतोय. हे वायर हे वायर हे वायर टाकलाय. तर आता मी मांजराला काढतो अगोदर मग तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता हे बकेट आणि दाव घेऊन चाललोय. बघू जर हे काय आता निघालोय. जर बकेटमध्ये आली तर आली वाचली नाही तर मग त्याला दुसरा काय ना काय तर पायऱ्या करून काढावंच लागणार. त्याला तुम्हाला एरी गेल्या ते मांजर दाखवतो. आलीच नाही बकेट. ही काय तर सोडून ठेवली. बघू आता थोड्या वेळाने बांधून ठेवली तर दगडाला. जर काय होतंय बकेट खाली सोडली ते तिच्या जवळ बकेट सोडलं की पळून जाते. मग हे बरं पण बघा ना. बघू आता ती बकेट पाशी इथे येऊन बसत ती. इथे येऊन बकेटमध्ये बसली तर ठीक आहे. नाही तर मग दुसरा उपाय थोड्या वेळ. घरी चाललोय आता. बकेट तर तिथं ते काय ते विहिरी पाशी लावले. आता थोड्या वेळ 5-10 मिनिटांनी आणखीन अर्ध्या एक तासाने ही काही कोळप मारायचं एवढ्या ह्याला. नाही तर सकाळ धरून ते वायरच ह्याच्यात बसलोय. नाही तर घरचे मला घोडीच लावते. थोडासा आता आराम परत काम चालू. आता घरी चाललोय. विहिरीकडे जाऊन येतो. बघू मांजरा चलतं नेमकं काय बकेटमध्ये बसली का नाही का कसं काय. ठीक आहे, आता विहिरीकडे चाललोय. गेल्यावर तुम्हाला दाखवतो. पॅन फ्लॉप झालेला आहे. ती मांजर ते तिकडेच आहे. हे बकेट मॉक करायची तिकडं लटकेलं आहे. आता मी तिकून एकदा ट्राय करून बघतो. तर आलं तर आलं. ही कोण तिकडे जाते तिकून इकडे येते. आमचं हे एक सेट चालले ते बोळा तर शिरत ती. हे आमचा आणखीन एक मेंबर आला. मेंबर बरोबर ह्या मांजराला. हे आमचे शेट पण थकून गेले. अग कुठे गेले आता. अग आता आणखीन मांजर काय निघलेलं नाही. बघू आणखीन प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, मग आणखीन चालू आहेत प्रयत्न काढायचे. आता मी चाललोय. दिवस आहे
तेव्हा वैरण कापून घेतो. परत आणखीन अंधार पडलं परत आणखीन बोलणे ऐकण्यापेक्षा आपलं दिवस आहे तोपर्यंत एकदा वैरण कापून घेतली मग आणि परत हे थेंब थेंब यायला लागलं आहे. त्याचं जीवन मला वाटत नाही हे संपलं, मरण जवळ आलेलं आहे त्याचं. त्याच्यामुळे ते काय बकेटमध्ये बसाना. आता हे काय पाऊस पण यायला लागला आहे. पाऊस यायच्या अगोदर मी वैरण कापून घेतो आणि तुम्हाला लाईव्ह अपडेट देतो की मांजराचं काय झालं आणि काय नाही. आणि आपली लाईट तर सक्सेसफुली लागलेली आहे आणि ते काम फायनल झालेलं आहे. ठेवली तिकडं मांजराकडे जाऊन येतो एकदा हे बघा हालत, परत ही बघा हे काढले. आता मी बघतो आता मोबाईल एक चार्जिंग मी मोबाईल चार्जिंग लावतो आणि मग तुम्हाला काळ निघली का नाही मग संध्याकाळी सांगा. मांजर निघलेला आहे अशा बांबूने. हे बांबू असे तिरके गेले, ते तिरक्या बांबूने रच्चच निघून गेले.